नमस्कार. आज आपण आलो आहोत लोणी ITI मध्ये आणि भेटणार आहोत श्री प्राध्यापक बस्के सर यांना. सर नमस्ते. नमस्ते. नुकताच 10वी 12वीचा निकाल जाहीर झाला आहे, तर विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक शिक्षणाच्या काय संधी आहेत? प्रथमतः मी 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. आता तांत्रिक शिक्षणामध्ये ज्यावेळेस बरेचसे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आणि गरीब घरातील असतात. आता ज्यावेळेस हे गरीब घरातील विद्यार्थी असतात तर त्यांना कुठल्या तरी थोडक्यात म्हणजे शॉर्ट टर्म एखादा कोर्स करून त्या ठिकाणी आपल्याला घराला आर्थिक मदत करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI या ठिकाणी एखाद्या चांगल्या कोर्सला प्रवेश घेऊन ते पूर्ण केला पाहिजे. सर, आता तुम्ही सांगितलं तांत्रिक शिक्षण घेण्याची गरज आहे, पण तांत्रिक शिक्षण म्हणजे काय? आता काय असतं की आधुनिक युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स असतात. मशीन म्हणजे त्यामध्ये गाड्या असतात, मशीन्स असतात आणि या सगळ्यांची निर्मिती कुठल्या तरी कंपनीमध्ये म्हणजे कारखान्यामध्ये केली जाते. आता ज्यावेळेस या मशीनची किंवा या गाड्यांची निर्मिती करायची तर त्या ठिकाणी जो कारागीर असतो त्याच्या अंगी कुठलं तरी तांत्रिक कौशल्य असलं पाहिजे आणि हे जे कौशल्य निर्माण केलं जातं तर हे कौशल्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणी या संस्थेमध्ये निर्माण केलं जातं आणि त्याला जर कौशल्य निर्माण करण्याच्यालाच तांत्रिक शिक्षण असं म्हटलं जातं. सर, तांत्रिक शिक्षणाबद्दल आपण आता माहिती दिली, पण बऱ्याच वेळेस आमच्या कानावर असे शब्द येतात, मेक इन इंडिया, मेक इन इंडिया. हे मेक इन इंडिया म्हणजे नेमकं काय, याबद्दल तुम्ही काही माहिती देऊ शकाल का? आता मेक इन इंडिया म्हणजे काय तर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी बऱ्याच वेळा आपल्या भाषणामध्ये उल्लेख करतात की मेक इन इंडिया. आता मेक इन इंडिया म्हणजे काय असतं तर देशातील जे युवक आहेत, आता या युवकांनी काय केलं पाहिजे तर कुठल्या तरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन तांत्रिक कौशल्य आपल्यामध्ये आत्मसात केलं पाहिजे. त्यामुळे घडेल काय की त्याचे देशाला मदत तर होईलच त्या युवकाची, पण त्या तांत्रिक कौशल्यामुळे तो स्वतःचा रोजगार उपलब्ध करून तो आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार हा लावू शकतो, म्हणजेच मेक इन इंडिया. सर, तुम्ही मेक इन इंडिया बद्दल माहिती सांगितली. आता विद्यार्थ्यांनी कौशल्य निर्माण करण्यासाठी काय करायला पाहिजे? आता ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याच्या अंगी कौशल्य निर्माण करायचं म्हणजे काय तर त्याच्या म्हणजे जो काम करणार आहे त्या कामाविषयी त्यांना सखोल माहिती घेतली पाहिजे. मग ही सखोल माहिती त्याला कुठं मिळेल तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणी ही एक अशी संस्था आहे की ज्या ठिकाणी 11 प्रकारच्या कौशल्यांची त्या ठिकाणी शिकवली जातात आणि त्या ठिकाणी जाऊन मग त्यांना त्या ठिकाणी प्रवेश घेतला पाहिजे आणि आपले कौशल्य हे अंगीकृत केले पाहिजे. सर, आताच आपण कौशल्य कसे प्राप्त करायचे याबद्दल माहिती दिली, तर आता हे कौशल्य प्राप्त करण्याला ITI मध्ये प्रवेश कसा घ्यावा? आता खूप चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही, की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नसतं की ITI मध्ये प्रवेश कसा घ्यायचा. आता ज्यावेळेस आपल्या 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर होतो त्यावेळेस औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणी येथे आपण काय करायचं की 10वीचं मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, जातीचा दाखला या सर्वांच्या झेरॉक्स घेऊन त्या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणी येथे जाऊन आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं. आता ज्यावेळेस आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असतं तर आपल्याला स्वतःचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी, त्याचबरोबर आपला स्वतःचा मेल ID असणं आवश्यक असतं आणि त्या ठिकाणी जाऊन ही सगळी प्रोसेस करायची असते. सर, आत्ता आपण प्रवेशाविषयी माहिती दिली, परंतु काही विद्यार्थी 10वी नापास असतात, त्यांच्यासाठी आपल्याकडे काही संधी आहेत का? हा सर, मी सुरुवातीलाच अभिनंदन करताना 10वी आणि 12वी पास आणि नापास हा शब्द वापर. तर ज्यावेळेस आपला विद्यार्थी किंवा एखादा विद्यार्थी 10वी नापास झालेला जरी असेल तर आपल्या संस्थेमध्ये त्या 10वी नापास विद्यार्थ्यांसाठी काही कोर्सेस या ठिकाणी आहेत आणि ते जे कोर्सेस आहेत त्यांचा उल्लेख आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणजेच आपल्याकडे 10वी पास, 10वी नापास, 12वी पास, 12वी नापास आणि ज्यांना डिप्लोमाला YD पडलेला असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सर. पालक आणि विद्यार्थी यांनी लोणी ITI का निवडावे प्रवेशासाठी? आता आपण बघतो की आपले पालक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग अतिशय जागरूक झाले. एखाद्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल तर ते अगोदर त्या संस्थेमध्ये जाऊन त्या संस्थेची निकालाची परंपरा, तिथला स्टाफ आणि त्याची प्लेसमेंट बघतात. आता या ठिकाणी आपली जी औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणी ही जी संस्था आहे, माननीय खासदार लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून म्हणजेच गरीब घरातील विद्यार्थी शिकला पाहिजे या दृष्टीने त्यांनी 1984 साली या औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणी या संस्थेची स्थापना केली. आता या ठिकाणी अतिशय उच्च शिक्षित
आणि अनुभवी असा शिक्षक वर्ग आहे. त्याचबरोबर आपलं जे वर्कशॉप आहे, अद्ययावत ज्या मशिनरी, त्या अद्ययावत मशिनरींनी सुसज्ज असं वर्कशॉप आहे. या ठिकाणी जर बघितलं आपण तर निकालाची 100% परंपरा असून या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांची प्लेसमेंट ही चांगल्या कंपन्यांमध्ये 100% केली जाते. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगेल की मागासवर्गीय जे विद्यार्थी आहेत त्यांना अतिशय म्हणजे कुठल्याही शुल्क न घेता त्या ठिकाणी मोफत असं त्यांचं जेवणाची आणि वसतिगृहाची सोय अरे वा, केली आहे. खूप छान. त्याचबरोबर मागासवर्गीय जे विद्यार्थी असतील त्यांना जवळजवळ 80% तर 100% शिष्यवृत्ती ही दिली जाते. आणि एखादा खरंच खूपच गरीब घरातील विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी कमवा आणि शिका योजना त्या ठिकाणी चालू जाते की ज्या ठिकाणी त्याच्या जे फी भरायची त्याला त्या फीला आर्थिक हातभार त्या ठिकाणी लागू शकेल. त्याचबरोबर आपल्या गव्हर्नमेंटने सिलेबस जो तयार केला तर त्या सिलेबसमध्ये काही तासांचा म्हणजे कंपनीमध्ये प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेण्यासाठी त्या ठिकाणी सिलेबस तयार केला, ज्याला आपण OJT म्हणतो. म्हणजे त्या विद्यार्थ्याला परीक्षा सुरू होण्या अगोदरच त्या कंपनीमध्ये रोजगारासाठी किंवा ट्रेनिंगसाठी आपण पाठवतो आणि त्या ठिकाणी त्याला स्टायपेंड हा ती कंपनी देत असते. त्याचबरोबर आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणीमध्ये ट्रेड पूर्ण केल्यानंतर त्यांना 12वी समकक्षता त्या ठिकाणी आपण मार्कशीट देत असतो. म्हणजे त्यांना काय करायचं की ITI पास झाल्यानंतर 12वीचा परीक्षा फॉर्म भरायचा आणि परीक्षा फॉर्म भरल्यानंतर इंग्लिश आणि मराठी हे 2 विषय त्या ठिकाणी दिले आणि तो पास झाला की त्याला 12वी पासचं सर्टिफिकेट आपण त्या ठिकाणी देत असतो. त्याचबरोबर तो ITI उत्तीर्ण झाल्यानंतर तो डिप्लोमा कोर्सला डायरेक्ट सेकंड इयरला त्याला ऍडमिशन मिळतं आणि डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर तो डिग्रीला सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतो. या सगळ्या संधींचा विचार करून आपण लोणी ITI मध्ये ऍडमिशन घ्यावं असं मला वाटतं. आपण सांगितलं या ठिकाणी आपण ITIचा कोर्स केल्यानंतर ज्यावेळेस आपला कोर्स पूर्ण होतो त्यानंतर आपल्याकडे नोकरीच्या कुठल्या संधी आहेत? आता प्रवेश झाला, त्याची परीक्षा उत्तीर्ण झाला आणि त्यानं यशस्वीरित्या जर एखादा कोर्स पूर्ण केला तर तो कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याला स्वतःचा व्यवसाय तर करता येतोच आणि स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी आपली संस्था औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणी ही चांगल्या प्रकारे त्याला मदत करत असते. त्याचबरोबर त्याला जर समजा एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करायची असेल तर या ठिकाणी बजाज ऑटो, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, पियाजो, जॉन डियर, त्यानंतर NRB बेरिंग, व्हिडिओकॉन, सॅमसंग यासारख्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी असतात. त्याचबरोबर त्याला जर असं वाटत असेल की मला माझा गाव, माझा तालुका सोडायचा नाही तर या ठिकाणी माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या प्रयत्नातून डिफेन्स कंपनीची आहे म्हणजे आपल्या शिर्डी MIDC मध्ये माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील जलसंपदा मंत्री यांच्या अथक प्रयत्नातून संरक्षण क्षेत्रामध्ये जी कार्यरत असणारी सगळ्यात मोठी डिफेन्स कंपनी आहे ज्याला आपण निबेज ग्रुप या कंपनीनं त्या MIDC मध्ये आपल्या सुरुवात केलेली आहे. आणि या ठिकाणी जे आपल्या परिसरातील विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराच्या खूप संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या आणि या कंपनीमध्ये सुद्धा आपल्याला नोकरी मिळू शकते. सर, आता ज्या ठिकाणी आपण प्रवेश कसा घ्यावा याबद्दल एकदम सविस्तर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे, परंतु हा प्रवेश घेण्यासाठी आपल्यासाठी संपर्क काय आहे का? आता ज्यावेळेस आपल्याला प्रवेश घेताना आमच्याशी संपर्क करायचा असेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणीमध्ये तर या ठिकाणी माननीय प्राचार्य यांचा मोबाईल नंबर आहे 9423 78 74 10. त्यानंतर श्री मस्के सर यांचा नंबर आहे 99 22 33 99 18. त्याचबरोबर श्री रावसाहेब विखे सर यांचा नंबर आहे 86 05 75 28 63. या नंबरशी आपण संपर्क करून संस्थेविषयी कुठल्याही प्रकारची असणारी शंका माहिती आपण जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर यानंतर आपण जो व्हिडिओ तयार करणार आहोत, पुढचा जो व्हिडिओ आहे तर 11 जे ट्रेड आपल्या संस्थेमध्ये चालतात त्याविषयी आपण माहिती देणार आहोत. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण प्रवेश प्रक्रियेविषयी जी सविस्तर अशी माहिती या ठिकाणी दिली आणि विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आमच्या वतीनं आम्ही सर्व तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर. मी पण आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आपल्या ॲडमिशनसाठी आणि पुढील भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील जो व्हिडिओ आपण तयार करणार आहोत या सगळ्या 11 ट्रेड विषयी आपण माहिती त्या ठिकाणी देणार आहोत. ओके.